गुंडा निलेश घायवळ सोबतचे समीर पाटलांचे फोटो धंगेकरांनी दाखवलेत। समीर पाटलांची चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये लुडबुड असते असं धंगेकर म्हणाले। घायवळ परदेशात पळाल्यावरून धंगेकरांनी चंद्रकांत दादांवर आरोप केले आहे। निवडणुकीमध्ये जनतेने औकात दाखवल्याचा धंगेकरांना राग आहे असं उत्तर यावर समीर पाटील यांनी दिलंय। कुख्यात गुंड निलेश घायवळ बनावट पासपोर्ट काढून परदेशात पळाल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये लुडबुड करणाऱ्या समीर पाटीलचे आणि गुंड निलेश घायवळचे काय संबंध आहेत असा सवाल धंगेकर यांनी केला। धंगेकरांनी समीर पाटलांचे निलेश घायवळ सोबतचे फोटो देखील दाखवले। जो समीर पाटील आला तो हा आहे का हे तर तुम्ही शोधा। त्याच्या शेजारी कोण आहे त्याचे फोटो तुम्ही रोज लावताय तो शोधा। म्हणजे हे जे लागे बंदे गुन्हेगारी क्षेत्रात आहेत का नाही, जर एवढं जर जवळ बसत असेल तुम्हाला माहिती का एकंदर साधे आमच्या कार्यकर्त्याच्या शेजारी दुसरा माणूस बसत नाही, कारण तो मान सन्मान देतो। तो जर इथली अंतर्गत मैत्री असेल तर मग आता मला ह्याचा शोध घ्यावाच लागेल। गायवळांच्या भावाला मी चांगला ओळखतो, गायवळांनाही चांगला ओळखतो। कुठेतरी कार्यक्रमामध्ये वगैरे जाता येता फोटो असेल तो त्यानं कुठनं तरी मिळवला असेल आणि तो दिला असेल, त्यांनी सांगावं कुठला फोटो आहे काय आहे। समीर पाटलांच्या 100 कोटींच्या प्रॉपर्टीचा तपास करा अशी मागणी धंगेकर यांनी केली। तर समीर पाटलांच्या व्यवसायात राजकीय भागीदारी आहे का असा सवाल सुद्धा धंगेकर यांनी केलाय। यांच्या प्रॉपर्टी ह्यांनी कशा उभ्या केल्या, काय केल्या, ह्यांचा बांधकाम परवाना आहे का नाही, हे सगळ्या गोष्टी पोलिसांनी तपासल्या पाहिजे। परवा बोलला माझी 100 कोटीची प्रॉपर्टी, तर ती त्याला हुंड्यात दिली का त्याला राजकीय हुंड्यातनं मिळली का, बरोबर ह्याचे व्यवसायामध्ये भागीदारी आहे का, हा 100 कोटीचा मालक कसा झाला त्याची माहिती माझ्यापेक्षा दादा चांगलं माहिती देते माझ्यापेक्षा। तू कोण इन्कम टॅक्सचा कमिशनर आहेस का म्हणून त्यांना उत्तर देतो ना मी। तो कोण विचारणार मला मी किती रोजचाही असेल, म्हणजे 100 कदाचित ती कमी म्हणत असेल, त्याच्या पोटात का दुखते? त्याच्या प्रॉपर्टीच्या इन्क्वायऱ्या जर चालू असतील तर माझा दोष नाही आहे। पोलिसांचा बी आवाज आहे की हा लय त्रास देतो आम्हाला, पोलिसांमध्ये हा त्रास देतो, पोलिसांना प्रेशर टॅक्टिक्स करतो। तुम्ही एकदा पोलीस अधिकाऱ्यांकडूनच ती माहिती घेतलेली जास्त चांगली। दंगेकरांच्या सारख्या माणसाकडून असे कॉमेंट्स होणं ह्याला कितपत महत्त्व राहिलेलं आहे ह्याचंही तुम्ही हे करावं। इलेक्शनमध्ये आम्ही त्याच्या विरोधात प्रचार केला असेल, कोथरूडकरांनी त्याला दारुण पराभव केला असेल, कोथरूडकरांनी कदाचित त्याचे घाण शब्द खरं जर मला काय मी कधी त्यांना बघितलं पण नाही आहे अवकात दाखवली असेल, त्याच्यातून ते होत असेल। पण हा कोण आहे, हा काय मतदार आहे का तिथला? जर ह्याचा जर ह्या सगळ्या संदर्भात संबंध नसेल तर ह्याला बोलायची गरजच नव्हती ना। निलेश घायवळ प्रकरणाची गृह खात्यानं सखोल चौकशी करावी अशी मागणी सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी केली। पोलिसांनी ठरवलं तर निलेश घायवळ टोळी 15 दिवसात महाराष्ट्रात दिसणार नाही असंही धंगेकर म्हणाले। माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती, मी ह्या प्रकरणामध्ये सर्वांनाच तुम्ही योग्य धडा शिकवा। जर गृह खात्याने एका दिवसात ठरवलं तर आजपासून 15 दिवसात निलेश घायवळ टोळी ही तुम्हाला महाराष्ट्रात दिसते।